नमस्कार. मी प्रशांत सेतवाल, संचालक सुप्रत क्लासेस जळगाव. माझ्यासोबत इथं उपस्थित सुप्रत क्लासेसचे विद्यार्थिनी परवीन तळवी आणि परवीनचे शिक्षक फिजिक्स विषयाचे प्राध्यापक डॉक्टर अभिमन्यू फडस. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत तर खास आपल्यासाठी, म्हणजे माझ्यासमोर भावी डॉक्टर परवीन तळवी, जिने नीट एक्झाममध्ये यश संपादन केलं आहे आणि 720 पैकी तब्बल 365 मार्कांचा डोंगर उभा केला आहे. तर तिच्या यशाचं गमक नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. तर माझं परवीनला प्रश्न आहे की परवीन, तू आता नीट एक्झाम क्रॅक केली म्हणजेच तुला व्हायचंय डॉक्टर आणि होणारच. यात तुझ्या चेहऱ्यावरून मला दिसत येते. पण तू डॉक्टर होण्याचं स्वप्न तुझ्या असं मनात काय आलं, कधी आलं, केव्हा आलं की मला डॉक्टर व्हायचं आहे? मेन रिझन मी ज्या 8 मध्ये होती, असं मी ठरवलं नव्हतं की मला करायचं काय. मला आहे ना असं व्हायचं होतं की मला कोणी मोठं समजावं, मी लोकांची हेल्प केली पाहिजे. मग मला दुसरं काही सुचलं नाही. मग मी बघितलं की डॉक्टर कसे हेल्प करतात. मग मला त्या 8 मध्ये मी ठरवलं की डॉक्टर व्हायचं आहे. मग मला माहीत नव्हतं की डॉक्टर होण्यासाठी काय करावं लागतं. माझे जे पॅरेंट्स आहेत ते ओल्ड जमान्याचे त्यांचे विचार आहेत. मग ते सांगायचे मला की 12th मध्ये 95 अबोव आले की तुम्ही डॉक्टर होऊ शकतात. मला डॉक्टरविषयी काहीच माहीत नव्हतं. मी 10th पास आउट झाली. मग मला क्लासेसबद्दल माहिती पडलं आणि मग तेव्हा मला सांगितलं गेलं की डॉक्टर बनण्यासाठी नीट एक्झाम क्रॅक करावी लागते. तेव्हा मी 11th मध्ये इथं क्लासेस लावले आणि 11th-12th इथंच केली आणि मग माझा स्कोर आला. बघा मित्रांनो, डॉक्टर बनण्यासाठी नीट एक्झाम द्यावी लागते हे परवीनला कळलं 11वी सायन्सच्या वर्गात पाऊल ठेवल्यानंतर. आणि 11वी 12वी 2 वर्ष अभ्यास करून नीट परीक्षा देऊन तिने यश संपादन केलं. म्हणजे तुम्ही सुद्धा 10वी नंतर जर ठरवलं की मला डॉक्टर व्हायचंय, नक्कीच तुम्ही ते यश संपादन करू शकता. आता जसं की परवीनचा तुझा स्कोर किती आहे? 365, 720 पैकी. तर 365 पैकी परवीनने बायोलॉजीमध्ये तब्बल 315 मार्क्स मिळवले. आणि बायोलॉजी म्हटलं म्हणजे डॉक्टर आणि बायोलॉजी हे वेगळंच करता येत नाही. बायोलॉजी विषय हा प्राण आहे त्या ग्रुपचा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा बायोलॉजी हा प्राण आहे. नीट एक्झामचा प्राण बायोलॉजी आहे. आणि जर बायोलॉजी प्राण करता जिवंत असेल, तुमचं नीट एक्झामचं क्रॅक करण्याचं स्वप्न सुद्धा जिवंतच राहणार, यात मात्र शंका नाही. तर मला असं म्हणायचं आहे की तू फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 3 विषय 11 निवडले की अजून कोणते तुझा विषय होता त्या निवडलेला सोबत? हा, फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्री, बायोलॉजी. बरं, तू 11वी कॉलेजला मॅथ्स विषय घेतलेला होता का? हो. 11वी कॉलेजला मॅथ्स विषय घेतलेला होता. बरं, तू 11वीला मॅथ्स काय घेतलं बेटा? फिजिक्स मध्ये बेसिक लागतं म्हणून. फिजिक्स मध्ये बेसिक लागतं म्हणून मॅथ्स घेतलं. तर फिजिक्स मध्ये बेसिक लागतं याबद्दल तर माझ्यासोबत बसलेले फिजिक्सचे सर आहेत म्हणून सर त्यांना जास्त ज्ञान आहे. तर ठीक आहे, असो. तर 11वी पासून तू तयारी सुरू केली. तू म्हणजे 11वी हे रेस्टेड समजतात विद्यार्थी. 11वी मध्ये असं समजतात की रेस्टेड आहे, 11वी काही इतकं विशेष नाहीये, 12वीला बघूया, 12वी करूया. तर मला असं म्हणायचं होतं की 11वीचा जो तू अभ्यास केला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा, तर त्याचा बेनिफिट हा 12वीला होतो का, की 11वीचं काही इतकं करायची गरज नाही, डायरेक्ट 12वीला केलं पाहिजे असं नाही आहे?
नाही, 11th पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा 12th आहे. एनसीईआरटी ला जो अभ्यासक्रम असतो तो 11वी आणि 12वी मिळून असतो. हो. दोघं असतो. हो. 11वी 12वी मिळून असतो. हो. म्हणजे मग 11वी पासून करायला पाहिजे का तयारी? हो. 11वी पासून तयारी करायला पाहिजे. 11वीच्या आधी 10वीला तयारी करायला पाहिजे का? तू केलीच नाही. मी केलीच नाही. तू केली नाही, तरी यश मिळवलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 10वीला नाही तयारी केली तरी चालतं, पण 11वी पासून तुम्ही सजग असले पाहिजे. तुमचं जे डिवोशन आहे, डेडिकेशन आहे तुमच्या अभ्यासावरती, ते असलं पाहिजे. म्हणजे यश तुमच्यापासून लांब नाही. बरं बेटा, 11वीला म्हणजे असं म्हणतात विद्यार्थी, बरेच लोक म्हणतात की नीट एक्झाम आहे, कठीण एक्झाम आहे, त्याच्यामध्ये त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, रात्रंदिवस एक करावे लागतात. तर हे खरं आहे का की नीट कठीण एक्झाम आहे खूप? जर अभ्यास केला तर काहीच कठीण नाही. अभ्यास केला तर काहीच कठीण नाही. बरं, अभ्यास करणं कठीण आहे का? नाही. अभ्यास करणं कठीण नाहीये. बरं, अभ्यास सोपा करण्यासाठी आपण कोणाची मदत घ्यायला पाहिजे का? अभ्यास करण्यासाठी टीचर्स इम्पॉर्टंट आहेत. ते कन्सेप्ट समजावून देतात. ओके. आणि मग आपण करू शकतो. जर कन्सेप्ट एकदा समजली की बाकीचं आपल्याला जमतं. बरं, 11वीला तुझं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि तू मॅथ्स तुझं होतं, मग 12वीला पण तू मॅथ्स ठेवलं होतं का? नाही. 12वीला मॅथ्स नाही ठेवलं. बरं, 12वीला मॅथ्स ड्रॉप करायला पाहिजे का? हो, करायला केलं तरी पाहिजे. चालेल. कारण की इकडे नीटला Focus मॅथ्स विषय वाढायला नाहीच आहे. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे, 3 विषय आहेत. पण 11वीला मॅथ्स ठेवायचं आहे. ते यासाठी की तुमच्या ज्या बेस आहे मॅथमॅटिकल, जो आणि नुसतं बेसिस नाही, तर तुमचं रिझनिंग ॲबिलिटी पण वाढते मॅथ्स. त्यामुळे 11वीला मॅथ्स ठेवायला पाहिजे असं प्रवीणचं म्हणणं आहे, असा सल्ला आहे विद्यार्थी मित्रांना जे दर्शक आहेत या व्हिडिओचे. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की 11वी पासून तुझं अभ्यासाचं नियोजन कसं होतं? म्हणजे तू क्लास करायचीस आणि क्लास झाल्यानंतर तू सेल्फ स्टडीला किती वेळ द्यायची अभ्यासाला? 11th मध्ये मी अपडाऊन करायची आधी, तर मग मला जास्त वेळ नाही भेटायचा, तरी मी करायची अभ्यास जेवढा वेळ भेटला तेवढा काढून. आणि मग मी 12th मध्ये आली तेव्हा मी इथं रूम केली जळगावमध्ये. आणि मग तेव्हा मी प्रत्येक सब्जेक्टला 2-2 तास द्यायची. ओके. 12 मध्ये 2 तास द्यायची आणि 11वीला असं परवीन अपडाऊन करायची. मी बघायचो म्हणजे परवीन सकाळी 7 वाजता क्लासला हजर राहायची. सकाळी 7, 11ला 4 विषय होते. सकाळी 7 वाजेपासून तर दुपारच्या 1-1:15 वाजेपर्यंत ती क्लासला उपस्थित राहायची आणि रेग्युलरिटी तर असायचीच परवीनची, त्याबद्दल काहीच शंका नाही. पण तिला अपडाऊन मध्ये तिचा वेळ गेल्यामुळे 11वीला तिच्या म्हणण्यानुसार थोडा तिला वेळ कमी पडला सेल्फ स्टडीसाठी. तर तुला काय वाटतं की सेल्फ स्टडी साठी विद्यार्थ्यांनी वेळ द्यायला पाहिजे का जितकं मिळालं तितकं झालं तरी पुरेसं असतं? सेल्फ स्टडीला खूप जास्त वेळ द्यायला खूप पाहिजे. जास्त वेळ द्यायला पाहिजे. सेल्फ स्टडीला खूप जास्त वेळ द्यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, रिमार्क हर स्टेटमेंट की सेल्फ स्टडीला पण वेळ द्यायला पाहिजे. तर फिजिक्सला जे वेटेज आहे मार्कांचं ते 180 आहे. केमिस्ट्रीला 180 मार्कांचं वेटेज आहे आणि बायोलॉजीला 360 मार्कांचं वेटेज आहे. म्हणजे या ठिकाणी 50% वेटेज बायोलॉजीला आहे. तर मग तू काय प्लॅन केलास की फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि बायोलॉजी आहे, मग तू असं फिजिक्सला किती वेळ द्यायची, केमिस्ट्रीला किती वेळ द्यायची आणि बायोलॉजीला किती वेळ द्यायची सेल्फ स्टडीसाठी? बायोला मी तरी 1.5 तास द्यायची आणि फिजिक्स केमिस्ट्रीला 2-2 तास. फिजिक्स केमिस्ट्रीला 2-2 तास द्यायची. बरं, मग बायोलॉजीला वेटेज जास्त आहे, मग तू फिजिक्स केमिस्ट्रीला जास्त वेळ देते आणि बायोलॉजीला कमी वेळ देते, असं का बेटा? बायो वाचून होऊन जातं, आपण पूर्ण NCERT होऊन जाते, पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये आपलं डोकं लावावं लागतं. फिजिक्समध्ये खूप ट्रिकी क्वेश्चन्स असतात, म्हणून त्याला जास्त वेळ द्यायला पाहिजे. बरं, माझा प्रश्न आहे तुला की आता जे तुझा स्कोर आलेला आहे त्याच्यामध्ये बायोलॉजीला तुला जास्त मार्क आहेत आणि फिजिक्स केमिस्ट्रीला तू जे म्हणते की मी 2 तास अभ्यास करायचे, तर त्याचं जर कम्पॅरिझन केलं तर मार्क थोडं स्कोर कमी आलेला आहे. तर स्कोर कमी येण्यामागचं रिझन तुला असं वाटतं का की टीचर्स आहेत का, आपण स्वतःच टाइम दिला नाही तेवढा, की जेवढा करायला पाहिजे होतं तेवढा आपण केलं नाही, आणि बाकी टीचर्स वगैरे शिकवलेलं समजतं का? आणि आपला जो क्लास आहे सुप्रत क्लास, यामध्ये जे टीचर्स शिकवतात
ते एंट्रन्स एक्झाम प्रमाणे शिकवतात का, हा प्रश्न आहे. सर्वांचं उत्तर तू चांगल्या पद्धतीने द्याल. मी फिजिक्स केमिस्ट्रीला जेवढा पाहिजे होता तेवढा वेळ दिला नाही, जेवढं फोकस करायला पाहिजे तेवढं नाही केलं. आणि मी मोस्टली जे सिम्पल चॅप्टर्स होते ते जास्त वेळ केले. जे खूप कठीण होते त्यांना जास्त वेळ नाही दिला, त्यांना जास्त वेळ द्यायला पाहिजे होता आणि त्यांचे MCQ पण सॉल्व्ह करायला पाहिजे ते मी नाही केले. पण असं नाही की सर चांगलं नाही शिकवत असं नाही आहे याचा अर्थ. मीच कमी वेळ दिला. टीचर्सने जे त्यांच्याकडनं जेवढं होईल त्यांनी केलं पण मी कमी पडली. फिजिक्सचे सर सर तुला शिकवताना तुला म्हणजे नीटला येणारे प्रश्न, नंतर ते कॉन्सेप्ट जे नीटला लागतात ते शिकवले का ते राहून गेले वेळेच्या अभावी? कारण सिलेबस प्रचंड आहे. नीट म्हटलं म्हणजे प्रचंड सिलेबस आहे आणि तुमचं मेरिट जे आहे MBBSचं, असं म्हणतात की MBBSचं मेरिट ठरणारा विषय म्हणजे फिजिक्स. आणि माझ्यासोबत बसलेले हरिवंदन सर सुद्धा फिजिक्स विषयाचेच आहेत. तर तुला फिजिक्सचं गायडन्स कसं मिळालं सरांकडून? सरांनी पाहिजे तेवढं बरोबर गायडन्स केलं आहे मला. सरांनी प्रत्येक कन्सेप्ट खूप चांगली समजवली आणि जे नीटमध्ये येणारे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स होते सरांनी ते सॉल्व्ह करून घेतले आमच्याकडनं. आणि केमिस्ट्री बद्दल तुझं काय म्हणणं आहे? केमिस्ट्री मला एवढं काही हार्ड गेलं नाही, सरांनी तसं शिकवलं. मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप सिम्पल वाटायचं आणि फिजिकल केमिस्ट्री पण. मग स्कोर कमी येण्यामागचं रिझन तू जसं म्हणले की अभ्यास केला नाही आणि बायोलॉजीला स्कोर चांगला आलेला आहे, तर मग बायोचा अभ्यास जास्त केला का विनाकारण बायोचा अभ्यास जास्त केल्यामुळंच फिजिक्स केमिस्ट्रीला टाइम भेटला नाही? काय बायोला वाटतं तुला याच्यामध्ये? मी बायोला नंतर मी 11th सर्व बरोबर कव्हर केलं. 12th येताना मी बायोला जास्त टाइम द्यायची आणि फिजिक्स केमिस्ट्रीला टाइम कमी होत गेला. आज त्याचा पश्चाताप होतो का चांगलं वाटतं? नाही, पश्चाताप होतो, करायला पाहिजे कारण होतं. तुझा जे स्कोर आहे तो अजून चांगला होऊ शकला असता. कॅटेगरी असल्यामुळे तुझा नंबर लागून जाईल, बट अजून स्कोर आला असता तर चांगलं कॉलेज भेटलं असतं. आणि याच्या मागं स्कोर न येण्यामागं फिजिक्स केमिस्ट्रीच आहे. आणि ते पण तू असं म्हणते की मी स्वतः अभ्यास केला नाही फिजिक्स केमिस्ट्रीचा. आता परवीनचा तर डेफिनेटली तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होतच आहे. पण जर असं झालं तर की आपण 2 वर्ष पाठीमागे गेलो आणि तुला पुन्हा संधी मिळाली, म्हणजे तू असं समज की तुझा 11च्या वर्गामध्ये फॉल्ट होते आहेस, आणि तुला पुन्हा एकदा संधी मिळते की तू नीटची तुला करायची पुन्हा, आणि जसं 2.5 वर्ष आहे, तर तू आता फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा अभ्यास कसा करशील आणि कोणत्या कोणत्या विषयाला तू कसं फोकस करशील आणि कसं वेळेत देशील? मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीला स्टार्टिंगपासून खूप जास्त वेटेज देईल आणि बायोला पण. बायोलॉजी हे 50% वेळेजवाला आहे, नक्कीच आहे. बरं मला सांग, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये तुला स्टार्टिंग पासूनच सांग, नंतर कसं आहे माहिती का की सुरुवातीपासून आपल्याला जो विषयाची आवड तयार होते आपण त्या विषयाचाच अभ्यास करायला लागतो आणि अभ्यास करता करता आवड अजून तयार होते, आपण अजून अभ्यास करायला लागतो, अजून आवड तयार होते, अजून अभ्यास करायला लागतो. तर सुरुवातीपासून तुला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पैकी कोणता विषय तुला आवडायचा? मला आधीपासून बायो हा विषय आवडायचा. त्यामुळे तू बायोलॉजीचा जास्त फोकस केला आणि ते तुझं खरं पण ठरलं, तुला त्यामध्ये भरघोस यश सुद्धा मिळालेलं आहे. फक्त यामध्ये तू आता विद्यार्थ्यांना काय सांगशील की त्यांनी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, म्हणजे बायोलॉजी जे आहे त्यासाठी इतका वेळ द्यायचा आहे का की बायोलॉजी होऊन जाणार आणि मग फिजिक्स केमिस्ट्रीला थोडासा वेळ दिला चालेल, की तिघांना इक्वल वेटेज द्यायचा आहे, की याला जास्त द्यायचं, याला कमी द्यायचं, याला जास्त द्यायचं, तर तू काय सल्ला देशील? तरी जर बायो करायला गेले तर बायो होऊन जातं, तर त्याला थोडासा कमी वेटेज दिला तरी चालेल. पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीला फिजिक्सला सर्वात जास्त वेटेज लागतो टायमिंगचा. त्याच्यात खूप ट्रिकी क्वेश्चन असतात आणि प्रॅक्टिस क्वेश्चनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मग फिजिक्सला सर्वात जास्त टाईम, त्याच्यापेक्षा थोडासा कमी 10-15 मिनटं केमिस्ट्रीला आणि मग बाकीचे उरलेला टाईम बायो. विद्यार्थी मित्रांनो, परवीनचे पप्पा आर्मी मध्ये त्यांनी सेवा बजावलेली आहे, देश सेवा केलेली आहे आणि
पप्पांच्या पावलावर ते पाऊल ठेवून प्रवीण सुद्धा देश सेवेचा वसा उचललेला आहे आणि वैद्यकीय मध्ये क्षेत्रामध्ये करिअर करून समाज सेवेचा प्रण तिने घेतलेला आहे. तर तिला आपण तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊयात थँक्यू. आणि अनेक आमचे आशीर्वाद आणि तू खूप मोठी हो